की ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे आणि त्यामुळे धनशक्तीला पाठिंबा न देता जनशक्तीला आपण पाठिंबा देऊया, जेणेकरून ह्या नगर परिषदेमध्ये जे काही नगरसेवक आणि नगराध्यक्ष येतील ते राजे म्हणून काम नाही करणार त्या ठिकाणी, तर ते सेवक म्हणून काम करतील। बाले किल्ला वगैरे आम्ही काय मानत नाही, कारण या इथे आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर 15 वर्षाच्या पलीकडे कुणाची सत्ता टिकलेली नाही आणि मला वाटतं आता त्यांची 15 वर्ष होत आलेली आहेत। तर जो विकास झालाय ना तो फक्त ठेकेदारांचा आणि जवळच्या कार्यकर्त्यांचा विकास झालेला आहे। हे आरोपाला काही आधार नाही आहे। जो विकास झाला त्याला जनता बघत आहे आणि इथली श्रीवर्धनची जनता सुज्ञ आहे। नमस्कार, आपण पाहता शक्ती न्यूज मराठी। श्रीवर्धन नगर परिषद तटकरेंच्या बालेकिल्ल्यात रंगली चुरस। राष्ट्रवादीकडून जितेंद्र सातनाकांना उमेदवारी तर शिवसेना उबाटाकडून ॲडव्होकेट अतुल चौगुलेंचे तगडे आव्हान। श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसून येत आहे। तटकरेंचे प्रभाव असलेल्या या बालेकिल्ल्यात यंदा राष्ट्रवादीतर्फे नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र सातनाक यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा उभी केली आहे। स्वतः कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे श्रीवर्धनमध्ये तळ ठोकून प्रचारात सक्रिय असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र यावेळी निवडणूक राष्ट्रवादीसाठी सहज सोप्या रेषेत जाणारी नसल्याचेच स्पष्ट संकेत दिसत आहेत। प्रमुख कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ठोस पर्याय देत तगडे आव्हान उभे केले आहे। आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आदरणीय मंत्री महोदय आदिती मॅडम तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढत आहोत आणि ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत। गेली काही वर्षे आमच्या पक्षाची सत्ता जरूर होती, पण गेल्या 4.5 वर्षामध्ये प्रशासक असल्याकारणाने आम्ही कोणी सत्तेत नव्हतो। पण आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील आणि आदरणीय मंत्री महोदया आदिती मॅडम तटकरे असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही श्रीवर्धनमध्ये विकास पर्व उभा केलेला आहे आणि ते जनतेच्या समोर आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवित आहोत। श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये तुमचा पुढील 5 वर्षाचा डेव्हलपमेंट प्लॅनिंग काय, कोणते विकासाचे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही नागरिकांना ते देणार आहात, सुखसुविधा देणार आहात? आम्ही श्रीवर्धनमध्ये जास्त पर्यटनावर आधारित असणारे उद्योग व्यवसाय आणि पर्यटन कसा विकसित होईल आणि इथे उद्योगाला रोजगाराला कशी चालना मिळेल आणि श्रीवर्धन पर्यटनाच्या नकाशावर कसा येईल या बाबतीमधला आमचं प्रयत्न राहणार आहे। तुम्ही आता म्हणालात की श्रीवर्धनमध्ये तटकरे साहेबांनी आणि आदिताईंनी विकास केला आहे, परंतु विरोधात असणारे उमेदवार असं म्हणतात की हा विकास केवळ ठेकेदारांपुरता मर्यादित आहे आणि त्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित आहे, अशा प्रकारची देखील चर्चा चालू आहे। हे आरोपाला काही आधार नाही आहे। जो विकास झाला त्याला जनता बघत आहे आणि इथली श्रीवर्धनची जनता सुज्ञ आहे। पहिली गोष्ट म्हणजे कोणताही मतदारसंघ हा कुणाची मक्तेदारी नसते, पहिली गोष्ट। त्यामुळे बाले किल्ला वगैरे आम्ही काय मानत नाही, कारण इथे आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर 15 वर्षाच्या पलीकडे कुणाची सत्ता टिकलेली नाही आणि मला वाटतं आता त्यांची 15 वर्ष होत आलेली आहेत। सर हे बघा, ही जी निवडणूक आहे ती आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढतोय, कारण बाकी कसलंही राजकारण आम्हाला करायचं नाही आहे। पण विकास ह्या शब्दाच्या अगोदर मी एक जोडशब्द लावणार आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त विकास। ह्या भ्रष्टाचार मुक्त विकास ह्या एका शब्दातच सगळं काही आलेलं आहे। विरोधकांकडून विकासाचा मोठा दावा केला जातो। इथे मोठ्या प्रमाणावरती श्रीवर्धन मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे, आम्ही श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये विकास केलेला आहे। पर्यटनासाठी खूप मोठ्या पद्धतीने इथे विकास झाला अशा पद्धतीने सांगितलं जातं, तर याबाबत आपण काय सांगाल? हे बघा, मला वाटतं जो विकास झालाय ना तो फक्त ठेकेदारांचा आणि जवळच्या कार्यकर्त्यांचा विकास झालेला आहे। ह्या शहराचा ह्या गावाचा विकास झालेला कुठेही दिसून येत नाही। सर श्रीवर्धन नगर परिषदेचा विचार केला तर इथे ट्रॅफिक समस्या आहे, शुद्ध पाण्याचा प्रश्न आहे, ज्या पायाभूत सुविधा म्हणतो आपण त्या सुविधांचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे। त्यावेळेला आम्ही एवढं सांगतो की ह्या इलेक्शनला तो जो काही आपण आता शब्द वापरलात बाले किल्ला, तो बाले किल्ला उद्ध्वस्त करायचं कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करेल ही मी आपल्याला ग्वाही देतो। तर मी मतदारांना एकच आवाहन करेल की ही जी लढाई आहे ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती। आज जर का या ठिकाणी बघितलं तर आमच्या पक्षाचे किंवा आमचे सहकारी पक्षाचे कोणी मोठे नेते आलेले नाही आहेत, परंतु या ठिकाणी जो प्रत्येक कार्यकर्ता आहे, मग तो काँग्रेसचा कार्यकर्ता असू दे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता असू दे, तो जोश आणि स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे मी एवढंच सांगेन ना, ही काय लोकसभा किंवा विधानसभेची इलेक्शन नाही आहे,
हे इलेक्शन आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आहे आणि हा गावातील लोकांचा प्रश्न आहे. बाहेरच्या नेत्यांना काय हो इथलं कळणार? माझ्या गावातील सामान्य नागरिकाला इथल्या समस्या माहिती आहेत. दिल्लीवरून आलेल्या नेत्याला, महाराष्ट्रातून किंवा मुंबईतून आलेल्या, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातून आलेल्या नेत्याला माझ्या श्रीवर्धनवासियांच्या समस्या काय कळणार? माझा जो इथला लोकल माणूस आहे त्यालाच त्या समस्या कळणार आहेत. कॅबिनेट मंत्री 7 ते 8 दिवस श्रीवर्धन मध्ये येऊन थांबलेले आहेत, तर याकडे आपण कसं पाहता? मी खरंच त्यांचे आभार मानतो की त्यातच आमचा विजय झालेला आहे.